नमस्कार. आज 16 जून 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सॉरी, थोडंसं मला काम आहे, त्यानिमित्ताने मी आजचं द हिंदू वृत्तपत्र जे आहे त्याचं विश्लेषण करत नाही आहे. त्याची जी PDF आहे ती ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला दिलेली आहे, तर प्लीज तुम्ही आजच्या दिवस तुम्ही ते वाचून घेऊ शकता. ओके. त्यानंतर पहिली न्यूज पहा. पावसाचा खोळंबा, मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला. 23 जूनपासून सक्रिय होण्याचा अंदाज. पहा, सर्वांना माहिती आहे 11 जूनला महाराष्ट्रात मोसमी वारे वगैरे जे आहेत ते दाखल झाल्याची न्यूज आपल्याला देण्यात आलेली होती, बरोबर. मग त्यानंतर 11 जूनपासून पण आपल्याकडे पाऊस आला नाही. मग त्यावेळेस आपल्याला काय वाटलं की जो बिपरजॉय हे जे चक्रीवादळ आहे त्यामुळे मोसमी वाऱ्याच्या मार्गामध्ये अडथळा वगैरे येत असेल, त्यामुळे 15 जूनपासून वगैरे आपण पाहता येईल असं पहिल्यांदा आपल्याला पहिल्या निष्कर्षामध्ये वगैरे वाटलेलं होतं. परंतु तसं काही नाही आहे. तर अगदीच जे मोसमी वाऱ्यांचा जो प्रवास वगैरे होता तो अगदीच रखडलेला आहे. त्यामुळे आता अपेक्षा आहे 23 जूनपासूनची. ओके, 23 जूनपासून आपल्याला जर अगदीच जर पाऊस पडला तर ठीक, किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वगैरे पावसाला जोर येईल ते आपला हवामान विभागाच्या अंदाजानुसार वगैरे सांगता येतं. ओके, म्हणजे पहा, अगदीच याबद्दल पण आपण शाश्वती वगैरे देऊ शकतच नाही की पाऊस पडेलच का. कारण पहा, अल्निनोची स्थिती वगैरे जुलै महिन्यापासून अल्निनोची स्थिती येणार आहे. मग अल्निनोची स्थिती आल्यानंतर म्हणजे मोसमी जे वारे आहेत या वाऱ्यांना अगदी पाणी मिळेल का, हा एक मोठा प्रश्न तिथं निर्माण होऊ शकेल. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. ब्रिजभूषण विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे. पॉक्सोचा गुन्हा रद्द करण्याची शिफारस देखील त्यात करण्यात आलेली आहे. मग पहा, याच्यापूर्वी मी काय म्हटलेलं होतं, म्हणजे कालचाच व्हिडिओमध्ये एक तुम्हाला पॉईंट दिलेला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कशा पद्धतीने होते. ओके, तर त्यालाच अनुसरून तुम्ही आजचा पण विचार वगैरे घेऊ शकता. मी काल काय म्हटलं होतं, रेसलर्स जे प्रोटेस्ट वगैरे केले ते अगदी ठीक आहे, महात्मा गांधीजींच्या विचारानुसार वगैरे त्यांनी प्रोटेस्ट केली, परंतु त्यांना फक्त सिंपती आपण देऊ शकलो, बाकी त्यांना न्याय मिळवून देऊ शकलो का आपण, बिलकुल नाही. त्यावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय म्हणतात पहा. तर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल जे इन्स्टिट्यूशन आहेत, कॉन्स्टिट्यूशनली स्थापित इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या मार्गानेच तुम्ही न्याय वगैरे प्रयत्न करा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं. महात्मा गांधींचे पण विचार अगदी आपण महात्मा गांधींना क्रिटिसाइज वगैरे करत आहोत का, किंवा त्यांच्या विचारांना अमान्य करत आहोत का, बिलकुल तसं मी बिलकुल तसं म्हणत नाही आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या पुढे जाऊन, कारण पहा, महात्मा गांधी MK गांधी यांनी काय म्हटले होते की रिअलाईज झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही पहा, तुम्ही लगे रहो मुन्ना भाई हा मूवी पाहिला असाल. ओके, त्यामध्ये पहा संजय दत्त वगैरे तेच सांगतं की रिअलायझेशन वगैरे झाल्यानंतर म्हणजे माणूस आपोआप बदलतं. ठीक आहे, परंतु त्या माणसाला रिअलायझेशन केव्हा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. आता यांनी प्रोटेस्ट केले होते, रेसलर्सनी वगैरे प्रोटेस्ट केली, आपण पण त्यांना सिंपती दिली, परंतु रिअलायझेशन वगैरे त्या व्यक्तीला वगैरे झालं का, बिलकुल होऊ शकत नाही. हा तिथं मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे पहा, रेसलर्सचे जे प्रोटेस्ट वगैरे आता म्हणजे अशा पद्धतीने जर पॉक्सोचा जो गुन्हा वगैरे त्यामध्ये देण्यात आलेला होता तो वगैरे जर रद्द होत असेल, तर मग प्रोटेस्ट करून त्यांचा फायदा काय झाला वगैरे असा डायरेक्टली आपण तिथं म्हणू शकतो. ओके, आता प्लीज तुम्ही निगेटिव्ह घेऊ नका, कारण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तुम्हाला पटवून द्यायचे आहेत. ओके, मग पहा, याऐवजीच रेसलर्सनी जर डायरेक्टली कोर्ट, त्यानंतर पोलिसांचा वगैरे जर मार्ग अवलंबला असता तर ते बेटर झालं असतं असं मला म्हणायचं आहे. कारण पहा, याच्यापूर्वी पण सुप्रीम कोर्टाने इंटरफेअर केल्यानंतरच FIR वगैरे दाखल झालेली होती, बरोबर. मग त्यानंतर पहा, परत पोलीस जर FIR लिहूनच घेत नसतील किंवा पोलीस त्यावरती जर ॲक्शन घेतच नसतील, तर परत त्यांना कोर्टाचे दरवाजे वाजवता येत होतं. परंतु प्रॉब्लेम अशी झाली की सुप्रीम कोर्ट 2 जुलैपर्यंत काय आहे, सुट्टीवर आहे. आपला म्हणजे हा इथं नेमका इश्यू झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, परंतु हायकोर्ट तरी अद्याप चालू होते, हे आपलं तिथं विसरता कामा नाही. ओके, तर पाहूयात यामध्ये लिगल अँगल वगैरे ते तुम्ही पाहून घेऊ शकता. परंतु मला जे सांगायचं होतं ते महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या विचारामध्ये तफावत वगैरे काय होती, तर फक्त हेच होती की महात्मा गांधींचा पण तोच रस्ता होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण तोच रस्ता होता. परंतु महात्मा गांधी यांचं काय म्हणणं होतं की फक्त रिअलायझेशन होऊ द्या, आत्म्याला कळू द्या, असं त्यांचं मत होतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की रिअलायझेशनच्या बेसिसवर आपण थांबवू शकत नाही. हाच तिथं नेमका इश्यू होता व ते अगदी बरोबर झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच मत इथं वगैरे आज तरी वाजवी ठरत आहे. कारण महात्मा गांधीजीचे विचार जरी चांगले होते किंवा त्यांचे खूप विचार फॉरवर्ड होते असं आपण तिथं म्हणू शकतो, ते आजच्या युगामध्ये वगैरे कोणी फॉलो वगैरे करत नाही. हाच इथं नेमका खूप मोठा इश्यू आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला. कर्नाटकमध्ये धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय. काँग्रेसचं सरकार आल्यानंतर पहा,
जे BJPने सर्व जे कायदे वगैरे केले होते ते सर्व सपाटा लावून त्यांनी बंद वगैरे करण्याचा निर्णय तिथं चालू केलेला आपल्याला इथं बेसिकली सांगायला म्हणजे पाहायला मिळत आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज, नीटचा निकाल लागलेला आहे. नीट परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा टक्का घसरलेला आपल्याला दिसून येतोय. प्रॉब्लेम कशामध्ये आहे ही, आता ही न्यूज आपलं UPSC आणि MPSC सेंट्रिक वगैरे येईल का? बिलकुल येणार नाही. परंतु पहा 2021 मध्ये तमिळनाडू सरकारने काय केलं होतं तर नीट विरोधात बिल आणलेलं होतं. ओके, ज्या बिलला अद्याप गव्हर्नरनी काय दिलं आहे, असेंट दिलेलं नाही आहे. ओके, मग ही न्यूज कशाशी निगडीत वगैरे म्हणजे महाराष्ट्राचा टक्का घसरला तर हे आपण तमिळनाडू सेंट्रिक वगैरे न्यूज पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम काय झालेली पहा, तमिळनाडू सरकारने जेव्हा नीटमधील त्यांचा टक्का वगैरे घसरला मग त्यांनी लगेच एक समिती स्थापन केली. ओके, तमिळनाडू सरकारने एक समिती स्थापन केली की नीटमध्ये वैद्यकीय परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी का लागत नाहीत हा त्यांचा मुख्य हेतूसाठी त्यांनी एक रिटायर्ड जस्टिस होते त्यांच्या अंतर्गत ती समिती वगैरे त्यांनी स्थापन केली. ओके, आता तो फेडेड टॉपिक आहे त्यामुळे मी याचं पूर्ण डिटेल विश्लेषण घेत नाही आहे, परंतु तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करतो की असं असं झालेलं होतं, कहाणी टाईप सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग पहा, त्या समितीने म्हटलं की म्हणजे तमिळनाडू बोर्डाचे जे पूर्वीचे विद्यार्थी लागायचे ते खूप लागायचे, म्हणजे 98% एवढे विद्यार्थी लागायचे, ते आता किती फक्त 1% ते 2%च विद्यार्थी वगैरे लागत आहेत तमिळनाडू बोर्डाचे. का? कारण पहा, तमिळनाडू बोर्डाचं करिक्युलम वेगळं आहे, म्हणजे सिलेबस वेगळा आहे व NCERT किंवा जे CBSE तुम्ही म्हणता, CBSE जे सिलेबस आहे त्याचं सिलेबस वगैरे तुम्ही ते वेगळं आहे असं डायरेक्टली त्या समितीच्या शिफारसमध्ये वगैरे सांगण्यात आलं. आता अगदीच त्याचंच रिलेशन मी पहा UPSC 2023चं जे CSATचं पेपर होतं त्याबाबत सांगेल, कारण माझा पण अनुभव तसाच वाईट झालेला आहे. पहा, महाराष्ट्राचं सिलेबस वगैरे जर तुम्ही पाहिला, अगदी माझं पण 12th सायन्स होतं, मॅथमॅटिक्सचा मी पण स्टुडंट राहिलेला आहे, त्याबद्दल तुम्ही तसं काही म्हणू नका. ओके, तर पहा महाराष्ट्राचं सिलेबसमध्ये काय जे आपल्याला शिकवलं गेलं, ओके, तसं UPSCच्या CSATच्या पेपरमध्ये तसं काही चाललं नव्हतं. 10वीच्या सेंट्रिक जर पाहिला आपण, आपला सिलेबस काय, थेरम पाठ करा, त्यानंतर अगदीच सेट, प्रोबॅबिलिटी अशा काही गणितं वगैरे तिथं देण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे आपलं जे करिक्युलम आहे ना, महाराष्ट्राचं टेक्स्टबुक वगैरे जे आहे ना ते अगदी तसं मी पूर्ण हलक्या टाईपचं वगैरे म्हणत नाही आहे. आता पहा, मृणाल सरांनी महाराष्ट्र टेक्स्टबुक जे इकॉनॉमिक्ससाठी आहेत ते रिकमेंड केलेले आहेत. कशासाठी? तर वाचण्यासाठी. ओके, म्हणजे त्यामधून लवकर समजून येईल असं त्यांनी म्हटलं आहे. काही टेक्स्टबुक आपले पण चांगले आहेत, परंतु गणिताचे जे टेक्स्टबुक वगैरे आहेत त्यामध्ये जास्त पद्धतीने देण्यात आलेलं नाही आहे. ओके, व यासोबतच पहा आपलं जे टीचिंग मेथड वगैरे आहे आपल्या महाराष्ट्रामधील वगैरे ती अगदी खूप बोगस आहे असं आपण तिथं बेसिकली सांगू शकतो. म्हणजे कदाचित चांगल्या शाळांमध्ये ते असेल, परंतु मी शिकलो ZP शाळेमध्ये वगैरे तर तिथं तशा पद्धतीने मला टीचर्स वगैरे भेटले नाहीत. हे एक दुर्दैव आहे, त्याबाबत मला म्हणजे जास्त हे करून सांगायचं नाही, परंतु आपल्याकडे ती सिच्युएशन आहे. त्यामुळे पहा UPSCमध्ये पण आपला टक्केवारी घटण्याची एक चान्सेस आहेत, कारण महाराष्ट्र टेक्स्टबुक आणि महाराष्ट्राचे जे सिलेबस होतं त्याचा फायदा UPSCमध्ये होत नाही, कारण UPSC कुठून विचारतं तर NCERTमधून. ओके, मग पहा, मग NCERTमधून विचारल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण अभ्यास केला, मग याचा फायदा काय झाला? मग इथे कुठंतरी पहा जे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे याला कुठंतरी तडा जाण्याचा इथं चान्सेस आपल्याला दिसून येतात. कारण पहा, नीट परीक्षा कोणत्याच्या बेसिसवर होती तर फक्त NCERTवर. मग पहा, NCERT बेसिसवर जर ही परीक्षा होत असेल तर आपण महाराष्ट्र बोर्ड, त्यानंतर तमिळनाडू बोर्ड हे सिलेबस वेगवेगळे वगैरे राबवण्याचं म्हणजे कारण काय किंवा त्याचा उपयोग काय मग? ओके, कारण पहा परीक्षा जी म्हणजे पहा नीट घ्या, त्यानंतर JEE घ्या, कोणतीही एक्झाम घ्या नॅशनल लेवलची, ती सर्व NCERT बेसिसवर किंवा NCERTच्या टेक्स्टबुकवर वगैरे अवलंबून असते, CBSE पॅटर्नवर वगैरे ते अवलंबून असते. मग पहा महाराष्ट्र टेक्स्टबुक, त्यानंतर तमिळनाडू टेक्स्टबुक वगैरे किंवा त्यांचं सिलेबस वगैरे घेण्याचं इथं उपयोग काय मग? ओके, त्याचं पुढे काही फायदाच होणार नाही. त्या विद्यार्थ्यांना अजून पहा राज्यामध्ये तर तशा पद्धतीने कॉम्पिटिशन होणार, म्हणजे तशा पद्धतीचं कॉम्पिटिशन तर होणार नाही आहे. मग आपण महाराष्ट्र टेक्स्टबुक शिकवण्याचे तिथं उपयोग काय आहे हा मोठा प्रश्न तिथं आपल्याला सांगता येतो. त्यासाठी पहा UPSC असो किंवा नीट परीक्षा वगैरे असो, यावर एक सोल्युशन आहे. एक तर नीट परीक्षांनी महाराष्ट्राचं, त्यानंतर तमिळनाडू बोर्डाचं सर्वांचा अभ्यास करून त्यामधील काही पॉईंट वगैरे त्यांनी घ्यायला हवे. ओके, जर हे त्यांना जमत नसेल तर महाराष्ट्र टेक्स्टबुक, त्यानंतर तमिळनाडू बोर्ड वगैरे त्यांनी पूर्णतः NCERTची कॉपी करणं हेच उपाय तिथं उरतो. नाहीतर पहा जे महाराष्ट्राची आज टक्केवारी घटलेली आहे ती UPSCमध्ये पण घटणारच आहे, कारण UPSCचं CSAT यावेळेस खूप मोठा धोका दिलं. कारण पूर्वी जे पर्सेंटेज वगैरे यायचे ते यावेळेस आलेच नाहीत. कदाचित तुम्ही जर पेपर पाहिला, आता पहा MPSCची राज्यसेवा मी पण दिली, त्यामध्ये माझं स्कोअर जे होता ते अगदी सर्वच्या सर्व बरोबर आले. म्हणजे पॅसेज वगैरे जर पाहिले तर अगदी म्हणजे माझे मित्र पण तशा पद्धतीने नवल केले, पण अगदी UPSCमध्ये ते स्कोअर वगैरे होत नाही. कारण महाराष्ट्राचा मी पण विद्यार्थी आहे, परंतु तिथे UPSCमध्ये मी पण कुठेतरी कमी पडतोय. ओके, मला ही खंत वाटली, त्यामुळे मी ह्या न्यूजला हायलाइटेड केलेलं आहे.
तर पहा, अगदी जर शक्य झालं तर तुम्ही NCERT मधूनच शिका, असं तर मी भावी पिढीला तर नक्की सल्ला देईन. कारण जे आपल्याला पोळलं ते पुढच्या पिढीला पोळू नये, हेच माझं इथं बेसिकली सांगणं असेल. ओके, आता पुढची न्यूज पहा. नागपुरात C20च्या नावावर विजेची उधळपट्टी. आता पहा, लोकसत्ताला G20 म्हणायचं आहे का, असा मला नेमका प्रश्न पडलेला आहे. ओके, म्हणजे G20 अंतर्गत त्यांची तिथे म्हणजे ग्लोबल मीटिंग झालेली होती. म्हणजे अन्य देशाचे पण तिथे हे आलेले होते, काय म्हणतो, डिप्लोमॅट वगैरे आलेले होते. ओके, व तिथे वुमन सेंट्रिक वगैरे आय थिंक हे झालेली होती, मीटिंग वगैरे झाली होती. म्हणजे तशा पद्धतीचे मी व्हिडिओ पाहिलेले होते, त्यामुळे म्हणतोय. परंतु आता इथं G20च्या ऐवजी त्यांनी C20 केलेला असेल. ओके, ठीक आहे, कदाचित ते चुकून झालेलं असेल किंवा C20च असेल ती बैठक वगैरे. आता हे परीक्षेत वगैरे विचारण्यात येणार नाही, म्हणजे C20 आहे का G20 वगैरे आहे, किंवा C20च असेल ते, कदाचित आपण चुकीचे आहोत, सॉरी फॉर दॅट. परंतु पहा, यामध्ये रोषणाईवर वगैरे जास्त खर्च केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग जर बैठक संपून गेलेली असेल तर रोषणाईवर वगैरे ते खर्च जे म्हणजे रोषणाई जे लावण्यात आलेली होती, म्हणजे जे बॅनर्स वगैरे लावलेले होते, त्यानंतर सेल्फी पॉईंट वगैरे लावलेले होते, किंवा अगदीच म्हणजे जे जिथं विजेचा वगैरे जास्त अपयोग वगैरे होत आहे ते जर तिथं लावलेले असतील तर ते काढून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण प्रशासनाचं ते कर्तव्य आहे. आता बैठक तर सध्याला नाही आहे, मे महिन्यामध्येच ती बैठक होऊन गेली. मग आता जून चालू आहे व जूनचा आपण अर्धा महिना आपण पार केलेला आहोत. म्हणजे 15 दिवसाची फुकटमध्ये एनर्जी वगैरे गेली. व एनर्जी काय आहे तर नॅशनल रिसोर्स आहे. हे जे भावी प्रशासन आहेत किंवा आता सध्याला जे प्रशासनात आहेत हे त्यांना माहिती असणं गरजेचं आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. कारण पहा, एकीकडे विजेचा दुरुपयोग होत आहे व दुसरीकडे म्हणजे ग्रामीण भागामध्ये वीज भेटत नाही किंवा वीज नसते गावामध्ये. ओके, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता आपलं तरी न्यूजपेपर जे आहे ते ग्रामीण भागातून जास्त वाचलं जातं किंवा पाहिलं जातं. ओके, म्हणजे ग्रामीण भागातून सेंट्रिक जास्त आहे, त्यामुळे तशा पद्धतीने जर अपव्यय होत असेल विजेचा तर ते अगदी चुकीचं आहे असं मला कुठंतरी वाटलं. त्यामुळे मी ही न्यूजला घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज काहीच नाहीत पहा, हायलाइटेड केलेले आहेत पोर्शन. त्यानंतर बिपरजॉय कच्छमध्ये जखाव बंदराजवळ धडकले, आपण पाहिलेली आहे न्यूज, स्किप करा, पुढे चला. त्यानंतर कर्नाटकात धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्यात आलेला आहे, म्हणजे करणार आहेत ते, अद्याप केलेलं नाही. तर पहा, त्या कायद्यामध्ये काय होतं तर आंतरधर्मीय विवाहामध्ये पती किंवा पत्नी यांच्यापैकी कोणीही विवाहापूर्वी किंवा विवाहानंतर धर्म बदलल्यास असा विवाह केवळ धर्मांतराच्या हेतूने मानले जाऊन कुटुंब न्यायालयाकडून असा विवाह ठरवला जाईल अशी तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली होती. आता पहा, हे जर कदाचित हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कायदा जर गेला असता तर नक्कीच याला ते डिलीट केले असते, नल अँड व्हॅल्यू वगैरे डिक्लेअर नक्की केले असते असं मला वाटतं. कारण पहा, आर्टिकल 21 नुसार तुम्हाला सर्व अधिकार आहेत, लाईफ डिग्निटीद्वारे जगण्याचा वगैरे तुम्हाला अधिकार आहे. मग तुम्ही धर्मांतर करू शकता, हे तुमचा प्रायव्हसी अधिकार आहे. ओके, त्यामध्ये स्टेट इंटरफेअर करू शकत नाही. हां, एखादी वेळेस चुकीच्या पद्धतीने जर होत असेल धर्मांतर, त्याला सुप्रीम कोर्ट वगैरे म्हणजे अपहेल्ड करेल. परंतु जर तुम्ही म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, आता मी आहे व माझं लग्नाच्या अगोदर जर धर्मांतर वगैरे जर केलं व त्या बेसिसवर जर तुम्ही मला माझं विवाह वगैरे जर रद्द करत असाल तर ती बिलकुल चुकीचं आहे असं आपलं इथं बेसिकली सुप्रीम कोर्ट म्हटलंच असतं. असं मला याच्यापूर्वी पण मी तुम्हाला न्यूज घेतली होती, ते मी हे केलेलं होतं. आता याच्यामधील काही प्रोव्हिजन जे असतील ते अगदीच चांगले असतील, परंतु काँग्रेस सरकार आलं व त्यांनी सर्वच प्रोव्हिजन काय आहे तर रद्दबातल वगैरे करत आहेत. ओके, त्यामुळे आपण याला डिटेलमध्ये डिस्कशन करायची गरज आहे का, बिलकुल नाही, स्किप करू शकता. ओके, त्यानंतर पुढे चला, येथे पण काही गरजेचं नाही आहे. पहा, बोरिस जॉन्सन वगैरे त्यांचा आलेला आहे. त्यानंतर इथं एक देण्यात आलेलं आहे, माहिती तंत्रज्ञान कायद्यात या तरतुदी कराच. आता पहा, म्हणजे लेखी परीक्षेमध्ये उत्तर वगैरे लिहिण्यासाठी हा अगदीच पॉईंट वगैरे लेखकांनी मांडलेला आहे. म्हणजे ॲडव्होकेट संदीप तामणकर यांनी हा पॉईंट अगदी चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. म्हणजे 3 सोल्युशन वगैरे त्यांनी दिलेले आहेत, 3-4 सोल्युशन आहेत, ते प्लीज तुम्ही एकदा वाचून घ्या. ओके, म्हणजे जो न्यू डाटा प्रोटेक्शन बिल जे आहे त्यामध्ये हे प्रोव्हिजन असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे प्रत्येकाजवळ काय आहे, स्मार्टफोन आहे, स्मार्टफोन आपण म्हणजे घेऊन फिरतो, परंतु तेच आपल्याला प्रायव्हसीचा जास्त धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही हे इथली न्यूज वगैरे प्लीज वाचून घ्या. त्यानंतर पुढे चला, समान नागरिक कायदा याबाबत दिलेला आहे, हे पण तुम्हीच वाचून घ्या. कारण समान नागरिक कायद्यामधील जे प्रोव्हिजन आहेत ते मी वाचून म्हणजे एक स्पेशल व्हिडिओमध्ये घेऊन सांगणार आहे तुम्हाला. व आज मला थोडंसं घाईत आहे मी, त्यामुळे मी स्किप करतोय. परंतु शक्य झालं म्हणजे तुम्ही हे वाचून घ्यायचं आहे. म्हणजे यामधील 2-3 प्रोव्हिजन आहेत जे हायलाइटेड पोर्शन आहेत ते तुम्ही प्लीज एकदा वाचून घ्या. ओके, जे विद्यार्थी मला म्हणत होते की सर तुम्हीच सांगा, तर काळजी करू नका, 2-3 दिवसांनी वगैरे याचं स्पेशल व्हिडिओ येईल, म्हणजे UCC म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड, तर तेव्हा आपण ही डिटेलमध्ये डिस्कस नक्की करणार आहोत. त्यामुळे काळजी करू नका, विश्वास ठेवा. जर तुम्हाला जर काही समस्या असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता, आपण त्याचं सोल्युशन नक्की घेऊयात. ओके, त्यानंतर अरबी समुद्रात चक्रीवादळाचे प्रमाण वाढले आहे का, तर बिलकुल वाढलेले आहे. याच्याबद्दल मी परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, ॲनिमेशनसोबत तुम्हाला सांगितलेलं होतं की
ग्लोबल क्लायमेट चेंज यामुळे काय झालेलं आहे, अरबी समुद्रामध्ये वगैरे वाढलेलं आहे व त्यांनी पण हेच दिलेलं आहे. प्रमाण वाढले आहे का? यस, वाढलेले आहे. का वाढीचे कारण काय? उष्णता वाढण्यामागे जागतिक तापमान वाढ वगैरे आहे. हे सर्व तिथंच दिलेलं आहे. मी पण जे म्हणजे आपण जे डिस्कस केलं ते इथं दिलेलं आहे. त्यामुळे आज परत त्याला एंटरटेन करायचं का? बिलकुल नाही. स्किप करा, पुढे चला. ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे आपलं व्हिडिओ पाहिलं नव्हतं त्यांच्यासाठी मी हायलाईट करून दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू घेतला नाही. त्यानंतर आणखीन एक न्यूज राहिली पहा. खाद्यतेल आणखी स्वस्त होणार, केंद्राकडून आयात शुल्कात कपात. तर आपण खाद्यतेल कुठून घेतो? इंडोनेशिया आणि मलेशिया इकडून आपण काय करतो? आपलं खाद्यतेल वगैरे, पाम ऑइल वगैरे जे आहे ते इम्पोर्ट करतो. हे लक्षात असू द्या. म्हणजे कस्टम ड्युटी वगैरे आपण काय केली आहे? कमी केलेली आहे. हे आपलं बेसिकली इथं या न्यूजमधून सांगायचं आहे. त्यामुळे जे खाद्यतेल आहे ओके ते आता आणखीन कमी होणार आहे. ही चांगली बाब आपल्याला म्हणजे चांगली न्यूज आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. तर अशा पद्धतीने आज आपण इथं थांबूयात. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. आपण परत भेटूया. म्हणजे उद्या द हिंदू नक्की घेईन मी. ओके, धन्यवाद.